नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी? रामराम मंडळी, मी आपला कृषी मित्र सखाराम राठोड आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचा चॅनल शिवम कृषी टेक. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला, पण आता सगळ्याचे डोळे लागले आहेत ते राज्याचे नमो किसान सन्मान निधीकडे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, नमोचा पुढचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता कधी मिळणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर आलेली गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज दोन्ही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यादीमध्ये मोठे बदल झालेले आहेत. त्याआधी शिवम कृषी टेक या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवनवीन अपडेट्स सगळ्याच्या आधी आपणास मिळेल. चला तर जरा वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला शेतीविषयक खात्रीशीर सल्ला आणि माहिती हवी असेल तर शिवम कृषी टेक मंठालोना रोड ढोकसाळ येथे एकदा अवश्य भेट द्या. सर्वात आधी पाहूया हप्ता कधी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 जानेवारी 2026च्या आसपास जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारचा प्रयत्न आहे की नवीन वर्षाची भेट म्हणून हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. साधारणतः पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसात किंवा एकाच वेळी राज्याचा हप्ता जमा केला जातो. त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबर ते 5 जानेवारी या तारखेची अपेक्षा करू शकता. आता सगळ्यात आधी जी महत्त्वाची अपडेट आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाची आणि थोडी काळजीची बातमी जी आहे ती म्हणजे यावेळी हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारने लाभार्थ्याची कडक तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 4 ते 5 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी म्हणजे डिलीट होण्याची शक्यता आहे. का कमी झाली नावे? तर याचं कारण जे आहे, बरेच शेतकरी आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी टॅक्स भरतात, तसंच सरकारी नोकरी किंवा पेन्शन, ज्यांना चांगली पेन्शन किंवा सरकारी नोकरी आहे, त्याच्यानंतर ई-केवायसी नसलेले, ज्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, एकाच कुटुंबातील अनेक सदस्य, जसं रेशन कार्डनुसार एका कुटुंबात एकच व्यक्तीला लाभ मिळणे, त्यामुळे इतरांची नावे कमी झाली असू शकतात. नेमकं आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तर ॲक्शन प्लॅनमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला हप्ता मिळणार की नाही हे कसं ओळखायचं? सर्वात आधी तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का, म्हणजे डीबीटी लिंक आहे का ते तपासा. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे ना याची खात्री करा. नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमचे बेनिफिशरी स्टेटस एकदा नक्की चेक करा. तिथे जर सर्व ग्रीन असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. शेवटी निष्कर्ष थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खात्यात दिसू शकतात. तारीख अधिकृतरित्या जाहीर झाली की मी तुम्हाला लगेच अपडेट करेल. तुम्हाला ही माहिती कामाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. आणि हो, रब्बी हंगामासाठी उत्तम बियाणे आणि औषधी तसेच रासायनिक खताची संपूर्ण मार्गदर्शनासाठी आपल्या शिवम कृषी टेक मंठालोना रोड ढोकसाळ येथे नक्की या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.